हॅलो, मी हर्षदा आणि आज मी कोकणात आली आहे आणि कोकणात मला हे खूप भारी घर बघायला मिळालेलं आहे, जे बाहेरून तर इतकं सुंदर आहेच, पण आतूनसुद्धा कमालीचं आर्टिस्टिक आहे. वेंगुर्ल्यामधील म्हापणकर फॅमिलीचं हे घर आहे. आज आपण त्या फॅमिलीला पण भेटणार आहोत आणि हे घर ज्यांनी डिझाइन केलेलं आहे, त्या घराचे आर्किटेक्टसुद्धा आज आपल्यासोबत असणार आहेत. या लिव्हिंग एरियामध्ये एंटर केल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली, ट्रेडिशनल फील तर आहेच, पण मॉडर्न एलिगन्ससुद्धा. म्हणजे जुन्या कौलारू घराची ओळखही टिकवलेली आहे आणि एक क्लासी टच पण दिलेला आहे. तर ह्या घराचे आर्किटेक्ट दीपक आणि आता चिन्मय आपल्यासोबत आहे. सो ते खूप सुंदर आहे. म्हणजे आतून मी एवढं इमॅजिन केलं नव्हतं की इतक्या गोष्टी बघायला मिळतील. सो घराविषयी सांगा मला. किती स्क्वेअर फूटमध्ये बांधकाम केलं? सो टोटल घराचं जे स्क्वेअर फीट आहे ते अराउंड 2450 स्क्वेअर फीट घराचा टोटल बिल्टअप एरिया आहे. ओके. सो घराच्या डिझाईनबद्दल जर सांगायचं झालं तर जे क्लायंट आहेत ते आमच्याकडे ते क्लायंट स्वतः एक आर्टिस्ट आहे. सो ते स्कल्पचर आहेत आणि त्यांच्या ज्या वाईफ आहेत त्या एक पोएट आहेत. सो ते पूर्ण त्यांचं बॅकग्राऊंड आणि त्यांचा मुलगा पण खूप छान स्कल्पटिंग करतो. सो पूर्ण जे बॅकग्राऊंड होतं ते आर्टिस्टिक बॅकग्राऊंड म्हणून सगळं हवं होतं. सो ते घर पण त्यांच्या बॅकग्राऊंडला ते जस्टिफिकेशन देण्यासारखं त्याचं नक्कीच खूप चांगला प्लॅनिंग हो. वॉल आहे तर त्या चिराच्या दगडाचे बांधकाम. करेक्ट. हे पूर्ण लॅटराइट स्टोनमध्ये आपण एक्सपोज बांधकाम केलं आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा काही वापरलं नाही. सिमेंटचा पण जास्त वापर. काहीच वापर नाही. फक्त मोटरमध्ये सिमेंट वापरले आणि पूर्ण एक्सपोज करण्याचा प्रयत्न आपण केला आहे. तेव्हा साधारण ते 5,000 ते 6,000 एक्सपोज पूर्ण दगड त्याला पूर्ण बांधकामाला लागले. आणि एक गोष्ट नोटीस केली की व्हेंटिलेशनसाठी किंवा सनलाईट प्रॉपर मिळत असते. बऱ्याचशा गोष्टी एलिमेंट्स ॲड केलेल्या हो. आहेत. आता तसं बघितलं तर घराची जी पूर्ण प्लॅनिंग आहे ती पूर्ण ओपन प्लॅनिंग आपण केली आहे. सो लिव्हिंग पासून किचन पर्यंत जर बघितलं तर पूर्ण कनेक्टिव्हिटी घराला आहे. आणि त्याच्यापासून आपण डिरेक्शन जे आहे की ईस्ट आणि वेस्ट, तर कुठल्या टायमाला कुठून लाईट घेतली पाहिजे याचा खूप विचार केला आहे. जर तुम्ही ही साईड बघितली तर नॉर्थ साईड ही मागे आपण जे बसलो आहे तर ही एवढी मोठी ओपनिंग घेतली की नॉर्थ साईडची जी लाईट आहे ती घरात फारच नाही येत कधी. तिकडून डिफ्यूज आणि छान लाईट येते. सो आपण खूप मोठी ओपनिंग नॉर्थ साईडला ठेवली आहे. सो घर पूर्ण नेहमी व्हेंटिलेटेड राहतं. आता ही या साईडला जर पोर्ट तुम्ही बघितला तर पोर्टमध्ये आपण वरती स्कायलाईट एक छोटी ओपनिंग ठेवली आहे जेणेकरून डिफ्यूज लाईट संध्याकाळची लाईट घरामध्ये येणार. आणि त्याला छोटे फंक्शन्स घेतले की तिकडून वेस्ट साईड सगळ्यात छान हवा साऊथ वेस्ट कडून त्या बाजूला येते. म्हणून आपण तिथे एक छोटे ओपनिंग्स ठेवले जिथून फिल्टर होऊन लाईट आतमध्ये यायची. तर ह्या हॉलची अजून काही स्पेशालिटी आहे का? हॉलची स्पेशालिटी जर तुम्ही बघितली तर इकडं पिलरपासून जे पूर्ण बांधकाम आपलं आहे ते पूर्ण रोड बेरिंग आहे. सो इथे कुठे कॉलम्स आपण वापरले नाही आहे. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यात तुम्ही कव वॉलच्या बघितलाय. पोर्टकडची जी वॉल आहे ती पूर्ण कव वॉल आहे. किंवा पूजा रूमचा देवघराची जी वॉल आहे तिला पण आपण कवमध्ये बनवलं आहे. त्याचं हिचं कारण हेच आहे की पूर्ण जे स्ट्रक्चर आहे जेव्हा आपण रोड बेरिंग करतो तर ते जेव्हा आपण त्याला फॉर्म्स देतो ऑर्गॅनिक फॉर्म्स देतो तेव्हा ते सेल्फ स्टँडिंग भिंती बनून जातात. तो त्याला दुसऱ्या सपोर्टची कुठलीही गरज नाही. आणि त्यामुळे ते पिलर नाही. करेक्ट. घरात एंटर केलं तेव्हा मला जाणवलं की ह्या कोपऱ्यात खूप सुंदरता आहे. म्हणजे एकही जागा अशी रिकामी सोडलेली नाही की जिथे ती स्पेस तशीच मोकळी राहिली. तर आपण हॉलमध्ये सिटिंग एरिया बघितला आहे पण आपण खूप एक वेगळा टाईप वाटतो. त्याच्या पाठीमागचं काय रिझन? तर क्लायंटची रिक्वायरमेंटच ही होती की आम्ही कधीतरी गावाला जाऊ तेव्हा आम्ही फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर जाणार. तर आमची अशी महफिल जमली पाहिजे, आम्हाला मजा आली पाहिजे, बसून गप्पा मारता आल्या पाहिजे. तर त्यासाठी जसं पॉकेट्समध्ये हे डिझाईन केलं. जसं की एक स्पेस बघितली तिथे एक 4-6 लोक बसू शकतात. ही एक लोकांसाठी जी बसण्यासाठी जी स्पेस केली आहे इनवोल्डमध्ये. तर सोफ्यावरचे आणि इकडचे लोक बसून एकमेकांशी इंटरॅक्ट करू शकतात, बट ॲट द सेम टाइम ते सेग्रिगेट पण राहू शकतात. आणि हे सगळे एकमेकांशी असे कनेक्टेड येस. आणि हे सुचलं कसं काय? तर आम्ही फिरता हम्पीच्या एका विरूपाक्ष टेम्पलमध्ये गेलेलो. तर तिथून ह्या स्पेसची इन्स्पिरेशन आम्ही घेतली. तर हे जे कॉलम्स आहेत आणि ही जी अशी बसकी स्पेस जी क्रिएट झालेली आहे त्याचं इन्स्पिरेशन आम्ही तिथून घेतलेलं आहे. म्हणजे सेम पिलरवरची ती डिझाईन असते. पिलरवरचं डिझाईन झालं किंवा ह्या पूर्ण स्पेसचं प्रपोर्शन्स झाले. ते उगाचच खूप उंच नाही आहे पण असं खूपच बसकं पण नाही. तर त्यातला फील आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न केला. हा जो डायनिंग एरिया आहे तर याची काय खासियत आहे? ह्या डायनिंग एरियामध्ये सरांची रिक्वायरमेंट होती की आम्हाला असं खुर्च्या वगैरे नको.
आम्हाला बिल्ट इन सीटिंग्स हवं. तर मग पहिले तर ही स्टेअरकेस खालची जी स्पेस आहे हिला मोठीच्या मोठी आम्ही बिल्ट इन सीटिंग केलेली आहे. मग इथे बसताही येईल, तसं म्हटलं तर आडवंही होता येईल आणि समोरूनच ही विंडो आहे वेस्ट साईडची, तर तिथून छान वारा येतो. आणि त्यासोबतच मग इकडे पण हा बेंच केलेला आहे, तिकडे पण ही बेंचच ठेवलेला आहे. आणि ह्या युनिक फीचर म्हणजे ह्या डायनिंग स्पेसला पार्टिशन वॉल म्हणून आम्ही ही हाफ हाईटची रॅम डर्कची वॉल केलेली आहे. तर ही पूर्णपणे मातीची बांधलेली भिंत आहे. ह्याला रॅम डर्क टेक्निक असं म्हणतात. ओके. यामध्ये ना लेयर्स दिसतात असे वेगळे. हो, तर ह्या वेगळ्या वेगळ्या रंगाची माती आम्ही प्रोक्युअर केली आणि मग त्याला इथे साच्यामध्ये भरून त्याला दाबून बसवलं. त्या टेक्निकचं नाव आहे रॅम डर्क. डायनिंग एरियामधून डायरेक्ट इकडे सुद्धा ही एक खूप छान स्पेस क्रिएट केलेली आहे आणि ही तुम्हाला खूप आवडते असं मला काय रिझन? माझ्या फेवरेट प्लेस मधली घरातली माझी स्वतःची फेवरेट प्लेस ही आहे. ओके. डायनिंगला कनेक्टेडच आहे, पण इकडनं आपण घराच्या आतमध्ये पण आहोत, घराच्या बाहेर पण आहोत. आपण नेचरशी कनेक्ट होतो. ते सकाळी मॉर्निंग ब्रेकफास्ट किंवा पेपर वाचणं शांतपणा खूप सुंदर वाटतं. पावसाळ्यात इकडच्या ज्या पागोळ्या कळतात तो एक वेगळा फील इकडनं बाहेर मिळतो. स्वतः ह्या घराचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे किचन. तुला थोडक्यात सांगू तर ही माझी अगदी फेवरेट जागा आहे, कारण मला छंद आहे जेवायला घालण्याचा. बरं. आणि त्याच्यामुळे ही माझी अगदी फेवरेट जागा आहे. या किचनचं वेगळे पण तुला जर सांगू ना, तर ह्या ज्या काही खिडक्या आहेत ना, त्या तू बघत असशील तर तुलाही त्या वेगळ्या दिसतील. कारण आपण नॉर्मल माणसं असाच विचार करतो की साधारण अशा खिडक्या स्क्वेअरवाली आणि उघडायची झडपं असा. पण हे जे डोकं आहे ना, ते आमच्या आर्किटेक्टचंच डोकं आहे. दोघं चिन्मय आणि दीपक, त्या दोघांनी इतक्या सुंदर खिडक्या या डिझाईन केल्यात की पहिलं लक्ष त्या खिडक्यांकडे जातं. आणि ना तुला चिमणीची गरज आहे, इतकं व्हेंटिलेशन सुंदर आहे. 5 खिडक्या त्यांनी किचनला दिलेल्या आहेत ऑलरेडी. आणि सगळ्यात सुंदर त्यांनी काय केलं असेल ना, तर एवढा माझा विचार केलेला आहे की सगळं जेवण करता करता इतकं थकलं की इथे सिट आउट वर बसायचं आणि थोडंसं रेस्ट करायचं आणि मग परत ढवळायला सुरू करायचं. तर या तुला सिट आउट मध्ये पण ही अशी स्टोरेजची जागा त्यांनी दिलेली आहे. म्हणजे आपल्याला किचन मध्ये स्टोरेज सामान तिथे आपण खूपच लागतं. आणि इथे पुल आउट सुद्धा त्यांनी एक जागा उरत होती, तर इथे पुल आउट सुद्धा त्यांनी एक ऍडिशनल दिलेलं आहे. इतकं सुंदर, कमी जागेत सगळ्या गोष्टी अगदी. आणि अगं इथे ये, तुला दाखवते. ही ना सेमी किचन म्हणजे सेकंड किचन म्हणू शकतो ह्याला. आणि हा किचनचं वैशिष्ट्य असं की ही किचन आम्हाला हवी होती, म्हणजे नुसती पडवी असं आम्ही डिझाईन केलं होतं, पण थोडंसं असं क्लिक झालं की आम्ही खूप मासे खाऊ आहोत. म्हणजे वेंगुर्ल्यात राहून कोकण म्हणल्यावर ते सी फूड लवर आहोत आम्ही. तर मेन किचनला डिस्टर्ब न करता हे एक ऍडिशनल वॉश बेसिन आणि मग हा एक कट्टा की जिथे आपण ते सगळं प्रिपरेशन करू शकतो जेवणाचं, आणि किचन डिस्टर्ब होणार नाही, ते इंटॅक्ट राहील. आणि त्याच्यात एक चूल हवी होती, कारण चुलीवरचं जेवण म्हणजे अगदी खमंग लागतं, त्याची टेस्टच वेगळी असते. आणि वेंगुर्ल्याच्या पाण्याची तशीही टेस्ट वेगळी असते. त्याच्यामुळे चुलीवरचं जेवण ती त्याच्यासाठी आम्ही चूल ही मातीची केली. आणि त्याला इथे धूर होऊ नये म्हणून असा एक पाईप आउटलेट दिलेला आहे. तू बघशील तर इथे त्या पाईपला असं टेक्स्चर केलेलं आहे वुडन, जेणेकरून तो पाईप झाकला जाईल आणि आपला पर्पज पण. आणि मोठी ही एक जाळीवाली पण ही अशी विंडो म्हणता येईल, ती पण आहे. ही एकदम जुन्या काळातली जी घरं असतात 100 वर्ष जुनी वगैरे, त्यांना खरं तर व्हेंटिलेशन हे त्यांचं किती प्रॉपर डोकं असेल, तर ती एक कन्सेप्ट आम्ही इथे घेतलेली. हे माझ्या मिस्टरांचं सचिनचं डोकं की तसं आपण काहीतरी एलिमेंट ह्याच्यात घालूया की तो जेणेकरून जुना एक पडवीला एक ट्रेडिशनल लुक पण राहील, तसा एक टच राहील. आणि मागच्या बाजूला एक परस आहे आमच्या, छोटं बॅक साईडला पण एक बॅक साईडला अंगण आहे की खूप माणसं आली तर आम्ही इथे सुद्धा चूल करून जेवण करतो. म्हणजे आम्ही या घरात इतके सगळं काही काही एलिमेंट्स ऍड केलेले आहेत. तर हा मास्टर बेडरूम आहे सरांचा आणि मॅडमचा. तर ह्या घरामध्ये आपण जी कन्सेप्ट फॉलो केलेली आहे कनेक्टिव्हिटीची, तीच आपण इकडे पण फॉलो केलेली आहे. आणि इथे स्पेशली मॅडमसाठीची ही स्पेस आपण डिझाईन केलेली आहे, जिथे आपल्याला कनेक्ट होता येईल बाहेर, आणि मॅडमला बसून कविता करण्यासाठी किंवा पुस्तकं वाचण्यासाठीची स्पेशली आपण स्पेस डिझाईन केलेली आहे. आता टॉयलेटचं डिझाईन तुम्ही बघितलं तर आपण पूर्ण एक रस्टिक लुक त्याला द्यायचा प्रयत्न केला आहे. भिंती जर तुम्ही बघितलं तर त्याला मातीसारखं आपण फील दिला आहे. सो जे फिनिश जे आपण भिंतीला वापरलं आहे ते सिमेंट ऑक्साईड मटेरियल आहे.
दुसरी गोष्ट तुम्ही बघितली तर इथे आपण बाजूलाच एक घर आहे, तर म्हणून आपण त्याला प्रायव्हसी कशी घेऊ शकतो. तर आपण काय केलंय इथे ना वर्टिकल आपण स्ट्रीट्स घेतल्या आहेत, छोट्या छोट्या स्ट्रीट्स क्रिएट केल्या आहेत जेणेकरून व्हेंटिलेशन टॉयलेटला आपण राहतंय. आणि वरती जर तुम्ही ही लाईट इथे बघितली तर आपण वरतून फर्स्ट फ्लोअर पासून त्याला नॅचरल लाईट आपण आतमध्ये घेतली. सो वरती फर्स्ट फ्लोअरला त्याला स्कायलाईट आहे, तिकडची सगळी लाईट आतमध्ये आपल्या ग्राउंड फ्लोअरपर्यंत टॉयलेटमध्ये येते. तसंच तुम्ही सिलिंग जर बघितलं तर त्याला पूर्ण एक बांबूचा आपण फील त्याला दिलेला आहे. ग्राउंड फ्लोअर तर अमेझिंग आहे, पण आता आपण ह्या घराचा अप्पर सेक्शन एक्सप्लोअर करूयात. तर जेव्हा आपण इकडे वरती आल्यानंतर ही एक खूप छान जागा मला म्हणजे सुंदर वाटली. सो याच्याबद्दल काय सांगू? तर कोकणातल्या सगळ्याच घरांमध्ये माळा हा एक भाग असतो. तर त्याचंच इन्स्पिरेशन घेऊन आम्ही ही एक इन्फॉर्मल स्पेस डिझाईन केलेली आहे. तर इथून एक छान नॅचरल लाईट आपण वेस्ट साईडवरून घेतलेली आहे. आणि ही जी काही स्पेस आहे ह्याला परत आपण खालच्या स्पेसशी कनेक्ट ठेवलेला आहे. तर मग ही जी काय इन्फॉर्मल इथे गप्पा होत आहेत तर आपला आवाज पूर्ण घरात जातो आहे, असे थ्रू अँड थ्रू कनेक्टिव्हिटी आहे. आणि मग परत ती एक विंडो आहे जी ह्या स्पेसला बेडरूमशी पण कनेक्ट करते आणि तुम्ही बघितलं तर पलीकडच्या बॅल्कनीशी पण कनेक्ट करते. आणि हे पूर्ण लाकूड आहे ना? हे कोकणचीच परत जे ट्रेडिशनल डिझाईन एलिमेंट्स आहेत तिथूनच इन्स्पिरेशन घेऊन आपण हे हे सगळं मटेरियल पण इथलंच आहे. लोकल आर्टिसन्स आणि लोकल मटेरियल ह्यांनाच घेऊन पूर्ण घर आपण बांधलेलं आहे. परत ही पार्ट भिंतीचा हा परत लोड बेअरिंग आहे, त्याच्यात कुठेच कॉलम्स नाही. तर आर्टच्या सपोर्टवरतीच हा रूफ दोन्ही साईडचा आपण प्लेस केलेला आहे. तर वरच्या बाजूला असणारी ही अजून एक सुंदर बेडरूम बघायला मिळते. तर याच्याबद्दल काय सांगू? आता आपण मेजनाईन वरून आल्यानंतर पहिलीच बेडरूम जी लागते ती ही बेडरूम आहे. याच्यात एक स्पेशालिटी अशी की याला आर्चच्या खिडक्या ठेवलेल्या आहेत, जे जुन्या टाईपच्या आणि ट्रेडिशनल थोडासा लुक देतो असं. आणि याला कर्टन पण बांबूचे लावलेत आम्ही. आणि त्यानंतर याला चारी साईडनी जे प्लॅस्टर केलं ते रफ मातीसारखं प्लॅस्टर केलं. आणि याला एक अजून एक असं आहे की वर स्लॅब नाही आहे, याला वर कौल आहे, त्याच्यामुळे एक चांगली हवा आतमध्ये थंड नेहमीच राहतं कसा पण सीझन असला तरी. आणि एक अजून याला एक इथे खिडकी दिली आहे, त्याच्याने खाली पण आणि मेजनाईन मध्ये पण कनेक्टेड राहतो थ्रूआउट. ह्या रूमची काय स्पेशालिटी? या रूम मध्ये सगळ्यात मेन तर एक खिडकी वेस्ट साईडला ठेवलेली आहे, त्यामुळे इतकं डायरेक्ट वारा येतो घरात, सनलाईट पण इनफ येते. आणि त्यानंतर ऍट द सेम टाइम इथे एक छोटी बाल्कनी ठेवली आहे, त्याच्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन मिळतं, सनलाईट डायरेक्ट घरात येते. आणि समोर व्ह्यू खूप सुंदर आहे, आजूबाजूला सगळी ग्रीनरी आहे. अरेंजमेंट अशी असल्यामुळे सकाळी जेव्हा आपण झोपेतून जागे होतो तर समोर एक चांगला नजारा आहे. समोर एक कॉमन बाल्कनी आहे, त्यामुळे तिथलं पण एक उभ्या ठेवलं की छान व्हेंटिलेशन या रूम मध्ये राहतं. आणि या वॉल बद्दल काय सांग? आणि ही वॉल मुद्दामच अशी चिऱ्याची ठेवलेली आहे. याची दोन गोष्टी आहेत, एक चिऱ्याची जी नॅचरल ब्युटी आहे ती येते या वॉलमुळे, कारण काहीच कलर नाही, काहीच केमिकल काहीच लावलं नाही, त्याचा नॅचरल कलर जो आहे तसाच आहे. आणि त्यानंतर एक्सप्रेस खूप वाचतो आपला परत ऍट द सेम टाइम, गिलावं नाही करावं लागत, काहीच कलर नाही केलेला. आणि ही वॉल पण आहे ती पण फक्त एक रफ प्लॅस्टर लावून त्याच्यावर एक हात कलरचा मारलेला, त्यामुळे त्याच्यावर पण काय जास्त काम केलं नाही. आणि हा एक रफनेस जरी असला तरी ह्याची एक वेगळी ब्युटी क्रिएट हो, एक रॉ आणि एक चांगला लुक अख्ख्या रूमला येतो त्याच्यामुळे. सो मी इथे एक गोष्ट नोटीस केली की हे जे छोटंसं ओपन टेरेस आहे, तर या बाजूची जी रूम आहे आणि इकडची एक बेडरूम दोन्हीलाही कनेक्ट होतो. दोन्हीला कनेक्ट होणारा एक कॉमन टेरेस आहे, त्यामुळे दोन्ही रूम मधून आपल्याला कधी पण ऍक्सेस घेता येऊ शकतो या टेरेसचा. आणि या टेरेसचा एक प्लस असं आहे की इथं आजूबाजूला बघितलं तर व्ह्यू खूप छान आहे. समोरच एकांची आंब्याची बाग आहे, या साईडला शेती आहे आणि त्यामुळे वारा कंटिन्युअस खेळत असतो. आणि इथे कधी पण आलं की छान वाटतं, एकदम प्लेझंट वाटतं. आणि त्यानंतर खूप डिझाईन छान बनवून घेतले का तुम्ही? हो, हे इथल्या चिऱ्यातच बनवून घेतलेलं आहे. ते माणसांनी तिथल्या जे कारागीर आहेत त्यांनीच बनवलेलं आहे स्वतःच्या हाताने. एक हँडमेड आहे सगळं. इकडे एक छोटा जिना सुद्धा बनवलेला आहे. ते एक आम्हाला लिमिटेशन अशी होती की जागा खूप कमी होती इथे, त्यामुळे आर्किटेक्टनी सजेस्ट केल्यानुसार आम्ही स्पायरल जिना बनवून घेतला, त्यांनी आम्हाला दिलं डिझाईन. आणि या जिन्याचं अजून एक असं की जे वेस्ट मटेरियल उरतं कौलांचं स्ट्रक्चर वगैरे वरून, त्याच्यामधूनच अख्खा जिना बनलेला आहे, त्यामुळे याच्यात नवीन मटेरियल असतात काही यूज नाही केले. आणि
छोटीशी जरी जागा असली आणि त्यात हा छोटा जरी जिना वाटत असला तरी एक माणूस व्यवस्थित अगदी अरे कम्फर्टेबल वा, हो 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 एका वेळी एक आणि त्याच्या मागून कंटिन्युअस किती पण जाऊ शकतात वेटचा किंवा तसं काहीच प्रॉब्लेम जर नाही. आपण ठरवलं असतं की ते आम्हाला मोठा जिना हवाय तर तशी जागा नाहीये पण त्यात हो. ही एक छोटीशी युनिक गोष्ट त्यांनी हो आणि मोठ्या जिन्यामध्ये जागा पण जाते, ती जागा पण आपली सेव्ह होते वाचलेली आहे. आणि स्पायरल असल्यामुळे इथे पण आपल्याला थोडीशी एक छोटी जागा मिळून जाते. आणि एक थोडी ती ब्युटी इथे पुन्हा अगेन क्रिएट झाली करेक्ट. जिन्यावरून वरती आले आणि हे टेरेस म्हणजे ह्या घराचं सोल आहे, जिथे निसर्ग, शांतता आणि सिम्प्लिसिटी सगळं काही. छान व्ह्यू सगळ्या चारी साईडने आणि open. भरपूर ग्रीनरी असल्यामुळे पक्षी पण खूप आहेत. खूप आहेत, हो. वेगवेगळ्या टाईपचे पक्षी दिसतच असतात आणि असे वॉचिंगसाठी भारी. तर आर्किटेक्ट चिन्मय आणि दीपक यांनी त्यांच्या क्रिएटिव्हिटीमधून आणि डिझाईनमधून ह्या घराला एक अशी ओळख दिलेली आहे जी कायमच आपल्या लक्षात राहील. फॉर मोर डिटेल्स चेक द डिस्क्रिप्शन बिलो.